नमस्कार, न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मीट मेकर्स अँड न्यूज मेकर या चर्चा अंतर्गत आज आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांच्याकडे भेटायला आलो. कारणही तशीच आहेत आणि त्याच कारणांच्या पार्श्वभूमीवर आज आपण एका अनोख्या व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी या सदरांतर्गत त्यांची मतं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. सुरुवातीला न्यूज मेकर लाईव्ह मध्ये स्वप्नीलजी तुमचं सहर्ष स्वागत. आणि तुम्ही या सर्व गदारोळामध्ये पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला त्याबद्दल तुमचं मनापूर्वक अभिनंदन. तर आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही या भूमिकेशी कसं गेला, की सर्वत्र सत्तेकडे पळत असताना तुम्ही विचाराशी बांधिलकी कशी राहिली? सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद. आजच्या तुमच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टींचा प्रामुख्याने उलगडा करणार आहे. आपल्याला माहितीच असेल की माझ्या मातोश्री माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे या कर्वेनगर प्रभागामधून गेले 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावत आहे. स्वाभाविक आहे, आईच्या माध्यमातून मला संघटनेमध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली. जवळपास 2012ला सुरू झालेली ही राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना गेल्या महिन्यातला जो काही सत्ता संघर्षाचा प्रकार घडला हा अनपेक्षित होता. ज्या पद्धतीने गेल्या महिन्यात राजकीय उलथापालथ झाली, आमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. पण ही संभ्रम अवस्था झाल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्या ठिकाणी ताबडतोब सर्व प्रसार माध्यम असतील, विविध त्यांच्या भाषणांमधून त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आपण सत्तेत जायचं नाही. आदरणीय अजितदादांनी भूमिका घेतली, त्या भूमिकेमागची काय कारणं आहेत यामध्ये मी जास्त खोलामध्ये जाणार नाही, कारण 10 वर्षामध्ये दादांशी अनेक विकास कामांबाबत आमचा संपर्क आला होता. पण या संपूर्ण घडामोडीमध्ये आम्ही एक भूमिका ठरवली की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत राहायचं. याचं मुख्य कारण म्हणजे की साहेबांचे पुरोगामी विचार आज देशामध्ये, त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर कुठेतरी ही लोकशाही संपूर्णपणे धोक्यात येते का, अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण बघतो की लोकशाहीचा जनक असलेली भारताची ही लोकशाही मजबूत होणं अस्वाभाविक आहे. मात्र गेल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीने विरोधी बाकांवरच्या राजकीय नेत्यांना ईडी, सीबीआय अशा दबाव तंत्रामध्ये अडकवून त्यांना स्वतःकडे ओढण्याचं काम भारतीय जनता पार्टी मार्फत चालू आहे. आणि कुठेतरी हे धोकादायक आहे. सत्ताधारी जेवढे महत्वाचे तेवढे विरोधी बाकावरचे सुद्धा नेते महत्वाचे आहेत. आणि आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सह देशामध्ये सलग 5 दशकं त्यांची राजकीय कारकीर्द पाहता सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात आदरणीय साहेबांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून साहेबांच्या पुरोगामी विचारांशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आणि माझ्या मातोश्रींनी साहेबांबरोबर थांबण्याची भूमिका त्या ठिकाणी ठरवलेली आहे. सुनील भाऊ, आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विचार करू. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरूड हा मजबूत बालेकिल्ला समजला जातो आणि तशी आकडेवारीही गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये जाणवते. पण तुम्ही शरद मित्र अभियानाचा शुभारंभ त्याच कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून शुभारंभ करण्याची भूमिका का घेतली आणि त्याच्या मागचे वैचारिक धोरण कसं आणि तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? हे सांगण्याच्या अगोदर मी थोडी तुम्हाला मागची पार्श्वभूमी सांगेल की जसं मी म्हणलं तुम्हाला की गेल्या महिन्यातली जी राजकीय उलथापालथ झाली, या उलथापालथ झाल्यानंतर माझ्यासह पुणे शहरातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याला इतकी अडचण झाली होती की आता भूमिका कशा पद्धतीने घ्यायची. आणि त्यात तुम्ही पाहिलं असेल तर विविध प्रसार माध्यमे ही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बातम्या देत होती. चुकीच्या पद्धतीने अशा म्हणाल की
कुठेतरी अनेक माध्यमं असं म्हणायची की जे काही आता घटना घडलेली आहे याला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्याच नेत्यांची साथ आहे. पण साहेबांनी वारंवार भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करताना सांगितलं होतं की काही झालं तरी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस साहेबांची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत स्पष्ट कळाली त्यावेळेस कुठेतरी आम्ही अशी भूमिका पहिली ठरवली की आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली ही संभ्रम अवस्था दूर करण्याकरिता आपण हे मी शरद मित्र अभियानाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने मी व माझा सहकारी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवक अध्यक्ष गिरीश म्हणून आहे, आम्ही दोघांनी एक ठरवलं की आपण या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये भले तो भाजपचा बालेकिल्ला असो, पण या विधानसभा मतदारसंघामध्ये मी एक आश्वासक तुम्हाला या ठिकाणी विधान करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा जरी बालेकिल्ला असला तरी आदरणीय पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आज सुद्धा कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आज तुम्ही सगळे पाहता की संपूर्ण महाराष्ट्रासह विशेष करून कोथरूड मधले अनेक तरुण वर्ग साहेबांकडे आकर्षित आहे. त्यामुळे या तरुण वर्गापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, या साहेबांना मानणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या समस्या असतील, त्यांचे विकास कामं असतील, या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही ठरवलं की सदस्य नोंदणी महाअभियान मी शरद मित्र या नावाखाली आम्ही 16 ऑगस्ट 2023 रोजी कोथरूडच्या मध्यवर्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना वंदन करून या अभियानाला सुरुवात केली. आणि या अभियानाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. यालाच लागून प्रश्न आहे की आज कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी ज्यांनी निवडणुका लढवल्या आणि जे जे इच्छुक आहेत, म्हणजे मला आठवतं की मागील वेळेस एका टीव्ही प्रोग्राम मध्ये तुमचं आणि मागासवर्गीय समाजाचा नेता होता त्यांचं नाव दादांनी ऑन एअर घेतलं की आमचे 2 कार्यकर्ते असताना सुद्धा आम्ही उमेदवारी दिली नाही. आणि आजच्या मितीला ते सर्व दादा गटात आहेत आणि तुम्ही एकटे बानेर बालेवाडी असेल, कोथरूड गावठाण असेल, हिरणवणा असेल किंवा कदमनगर असेल यामधून मूळ गावकरी म्हणून एकमेव चेहरा राहिला आहे. आणि तुम्हीही 2019च्या वेळेस इच्छुक होता, पण जागा वाटपामध्ये ते पाठिंबा देण्याचं ठरल्यामुळे तुम्हाला संधी देण्यात आली नाही. ही तुम्ही आगामी काळातली संधी समजता का? सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2017 ते 2019 या कालावधीमध्ये मी या कोथरूड विधानसभेचा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून पहिली भूमिका निभावलेली आहे. आणि त्यावेळेस भूमिका निभावत असताना 3 वर्ष आम्ही मतदारसंघात खूप प्रामाणिकपणे आणि घरोघरी पोहोचण्याचे काम आम्ही संघटनेमार्फत केलं. त्यामुळे हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडेच आहे. आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय पक्षामार्फत सूचनाच होती की संघटनेचं काम भक्कम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 2019ला विधानसभेला मी व माझे इतर काही सहकारी इच्छुक पण होते. पण त्यावेळेची राजकीय परिस्थिती पाहता आदरणीय साहेबांनी, आदरणीय पक्ष संघटनेतल्या सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले. आणि आम्ही सुद्धा पक्षाचा निर्णय म्हणून तो मोठ्या मनाने मान्य केला. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की त्यावेळेस त्या मनसेच्या उमेदवाराबरोबर आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांचा प्रचार केला. त्यामुळे आणि त्यावेळीची आकडेवारी तुम्ही बघा की त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिल्यामुळे मनसेचे जे उमेदवार आहेत ते इतक्या मोठ्या मतधिक्य घेतलं त्यांनी की जो पूर्वी कोथरूडमध्ये 1 लाखाचा लीड असणारा, 80,000चा लीड असणारा विजयी उमेदवाराचं तो लीड कुठेतरी 20 ते 25 हजारांवर आणण्याचं काम आम्ही ते केलं. त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यावेळेस पक्षाचा निर्णय होता, आम्ही तो मान्य केला आणि आम्ही मोठ्या प्रामाणिकपणे ते काम केलं. आता जसं गेल्या महिन्याची राजकीय सगळी परिस्थिती पाहता अनेक पदाधिकारीचा विचार वेगळा आहे, त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी वेगळी ठेवली. शेवटला त्यांच्या भूमिकेशी मी सहमत असेल असं नाही. माझी भूमिका आहे की साहेबांबरोबर राहण्याची.
आज कोथरूड विधानसभा मतदारसंघामधला एक कार्यकर्ता जरी माझ्यासोबत असला तरी मी साहेबांची साथ सोडणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथून पुढे एक कार्यकर्त्याचे 100 कार्यकर्ते आणि 100 कार्यकर्त्यांचे 1000 कार्यकर्ते कसे होतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे काम करू. याला लागूनच प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की भारतीय जनता पक्षाचा कोथरूड हा बालेकिल्ला आहे. हे जर आपण गृहीत धरलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसमध्ये काम करणारे सर्व लोक दादांबरोबर गेले किंवा त्या गटामध्ये काम करत असतील, त्यांच्या पदरी काय पडणार आहे? पहिली गोष्ट मी असं तुम्हाला सांगेन की हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला वगैरे नाही. एक लक्षात घ्या, याच्या अगोदर कोथरूड मतदारसंघाच्या अगोदर शिवाजीनगर मतदारसंघ होता. त्या शिवाजीनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे शिवसेनेने पहिलं केलेलं आहे. पुढे मतदारसंघ हा कोथरूड वेगळा निर्माण झाला आणि त्यावेळेस कोथरूडचे पहिले आमदार हे शिवसेनेचेच होते, म्हणजे आदरणीय आत्ताचे उद्धवसाहेब ठाकरे गटाचे. त्यामुळे त्यानंतर 2014 मध्ये स्वतंत्र भारतीय जनता पार्टी लढली आणि त्यांना मोठं मताधिक्य मिळालं. आणि हे काही कोथरूड मतदारसंघापुरतच नाही, तर आज तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भरघोस लोकांनी मताधिक्य दिलं, अनपेक्षित असं मताधिक्य दिलं, बहुमत दिलं. त्यामुळे कोथरूड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही, ती त्यावेळेसची परिस्थिती होती. 2019ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या ठिकाणी मोठे मताधिक्य या कोथरूडकरांनी दिलं. पण कोथरूड मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर या मतदारसंघातली जी जनता आहे ती सुज्ञ आहे. आज गेल्या 9 वर्षांमधली देशाची परिस्थिती पाहिली, महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर ह्या मतदारसंघामध्ये नक्की बदल होऊ शकतो. आणि या मतदारसंघामध्ये पुढे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत ज्या कोणी उमेदवाराला संधी मिळेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू. आता 2019ची आकडेवारी पाहिली किंवा महानगरपालिकेतला प्राबल्याचा विचार केला तर पवारसाहेब गटांकडे राहिलेल्या निवडक चेहऱ्यांच्या जीवावरती तुमचं आगामी वाटचाल तसं पाहिलं तर तुमचा प्रभाग आणि मतदारसंघाची परिस्थिती समान दिसते. कारण जसे तुम्ही प्रभागामध्ये ज्याप्रमाणे जिकरीने लढत सलग 2 टर्म विजय मिळवला आणि 10 वर्षे सत्ता घेतली, तीच परिस्थिती कोथरूडमध्ये आहे. तुम्ही ज्या विचारांशी लढता प्रभागामध्ये तेच विचार तुम्हाला कोथरूडमध्ये एवढ्या प्राबल्य आणि प्रकर्षाने जाणवणाऱ्या भागामध्ये पक्षाचं काम करण्याची तुमची ध्येय धोरणे किंवा उद्दिष्ट काय आहे? आगामी काळात कुठले प्रयोग राबवले जातील, कुठले अभियान घेतली जातील? यामध्ये मी तुम्हाला एक प्रामुख्याने सांगेल की राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही गेल्या महिन्यातच पहिले कोथरूड विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची की जे आदरणीय साहेबांच्या सोबत राहिलेले अशा सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये आम्ही संवाद, चर्चा, त्यांच्या सूचना स्वीकारल्या आणि त्याच बैठकीमधून आलेल्या संकल्पनेतून आम्ही मी शरद मित्र हे संवाद आणि सदस्य नोंदणी अभियान आम्ही सुरुवात केली. तुम्ही पाहिलं असेल तर मतदारसंघामध्ये एकाच ठिकाणी आम्ही हे सदस्य नोंदणी आणि संवाद नोंदणी अभियान नाही केलं, तर मतदारसंघामधल्या जवळपास 9 ठिकाणी आम्ही हे अभियान केलं. ज्यात मतदारसंघामधला बाणेर असेल, पाषाण असेल, कोथरूड असेल, येरवडा असेल, नळस्टॉप असेल, कर्वेनगर असेल, अशा विविध ठिकाणी आम्ही 5 दिवस हे सदस्य नोंदणी अभियान केलं. आज आता या सदस्य नोंदणी अभियानामध्ये जवळपास आमच्याकडे आम्ही अपेक्षित साधारण 1000 तरुण वर्ग या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या अभियानाला अपेक्षित धरलं होतं. पण आज जवळपास 750 ते 800 नागरिकांनी आणि तरुणांनी आमच्या या सदस्य नोंदणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला दर्शवली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही या सर्व नोंदणी केलेल्या तरुण वर्गाच्या आणि नागरिकांचा एकत्र मेळावा घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि या मेळाव्यामध्ये विविध चांगले सुशिक्षित तरुण, चांगले काम करणारे संघटनेतले सहकारी असे आम्ही त्या ठिकाणी निवडणार आहोत. आणि यांच्या मार्फत लक्षात घ्या, आदरणीय साहेबांची कायम एक भूमिका असते की संघटनात्मक काम करत असताना त्या मतदारसंघातल्या नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या, ती विकास कामं मार्गी लागली पाहिजे.
सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्रशासनाच्या दफ्तरी मांडून प्रशासनामार्फत ते प्रश्न कसे सोडवले जातील ही भूमिका संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, ही साहेबांची आग्रही भूमिका असेल आणि त्याच भूमिकेला आम्ही या ठिकाणी पुढच्या काळामध्ये न्याय देणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारसंघामधले प्रकल्प असतील, अडचणी असतील, समस्या असतील, या सर्व गोष्टी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याकरता वेळ पडली तर आंदोलने, मोर्चे, चर्चासत्र अशा स्वरूपाची संघटनात्मक बांधणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तुमच्या या आगामी वाटचालीमध्ये महाविकास आघाडीचा कसं तुम्हाला सहकार्य आहे, की एकत्र काही मुवमेंट आहे का तुमची, काँग्रेस आणि उभाटा उद्धव ठाकरे गट? नाही, आम्हाला त्यांचं पूर्णपणे सहकार्य आहे. आम्ही गेले 2 महिने झाले या संपूर्ण राजकीय उलटापालटमध्ये एकमेकाशी चर्चा चालू ठेवलेली आहे. आमचा एकमेकांचा संवाद आहे. आता योगायोगाने तुम्हाला सांगतो की कालच मला शिवसेनेमधील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटातील कोथरूडमधल्या प्रमुख लोकांचा संपर्क झाला. ते कोथरूडमध्ये विविध शाखा ओपनिंग करतात आणि त्या शाखा ओपनिंगला माझी काही स्वरूपात मदत लागत होती. मी अध्यक्ष नात्याने माझे सगळे सहकारी पदाधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला जी काही लागेल ती मदत आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत असा शब्द त्यांना मी दिला. त्यामुळे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांबरोबर आमची वेळोवेळी चर्चा होत आहे. आम्ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून काम सुद्धा करत आहोत. त्यामुळे भविष्यात आमची वाटचाल योग्य दिशेने चालेल या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो. समारोपाला जाताना शेवटचा प्रश्न, 2019च्या निवडणुकीच्या अगोदरही अध्यक्षपद स्वीकारलं होतं, ते यशस्वी पार पडलं आणि तुमच्याकडे बघून एक आश्वासक चेहरा राजकारणात आहे असे सर्वसामान्य माणसाला दिलासा वाटायचा की एक चांगला माणूस आहे की मसल पावर न करता विचाराने लढणार आहे. तीच संधी परत तुम्हाला आता आगामी 24च्या अगोदर येते, तर त्या दृष्टीने तुमची वाटचाल कशी आहे आणि तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात? आता या संदर्भात मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघामधला जो निर्णय असेल तो आदरणीय आमचे सर्व पक्षातले वरिष्ठ मान्यवर घेतील. आदरणीय पवार साहेब असतील, आमची सगळी कोर कमिटी याबाबत निर्णय घेईल. पण मी एक आवर्जून सांगू इच्छितो की या विधानसभेच्या उमेदवारी करता मी इच्छुक राहील का नाही या संदर्भात मी तुम्हाला उत्तर देताना एक गोष्ट सांगू इच्छितो की एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला एक अशी भावना असते की आपण जी काही कामं करत असतो, आपण जी काही समाजामध्ये भूमिका निभावत असतो ती भविष्य काळात लोकप्रतिनिधी होऊन ती विधान भवनामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय त्या व्यासपीठावर मांडण्याचं हे स्वप्न प्रत्येक कार्यकर्त्याचं असतं. त्यामुळे माझंही कुठेतरी स्वप्न आहे की या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगला न्याय कसा देता येईल आणि त्या भूमिकेतून भविष्यात संधी जर मिळाली तर नक्कीच त्या ठिकाणी मी पक्षामार्फत त्या ठिकाणी उमेदवारी मागेल सुद्धा आणि पक्ष जो निर्णय मला त्या ठिकाणी सांगेल त्या पक्षाच्या निर्णयाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा आमचा सर्वांचा निर्णय आहे. त्यामुळे भविष्यातल्या या सर्व वाटाघाटी, मतदारसंघातल्या चर्चा, जे काही वरिष्ठ निर्णय घेतील त्यास आमचा संपूर्णपणे पाठिंबा राहील. 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपण आता 2024 कडे वाटचाल करतो. ह्या पंचवार्षिकीमध्ये एवढे भूकंप आणि जवळजवळ 6 वेळा शपथविधी सोहळे झाले. 72 तासाचा असेल, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आहे, परत शिंदे फडणवीसांचा आणि परत अजितदादांचा. म्हणजे 5 वर्षात 6 वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजून एक प्रलंबित आहे, म्हणजे 5 वर्षात 7 वेळा मंत्रिपदांची शपथ आणि खांदेपालट. अशा दलदलीच्या परिस्थितीमध्ये तरुण वर्ग याच्यापासून दुरावत चाललेला आहे. या तरुण वर्गाला भारतीय लोकशाहीचं महत्व आणि राजकारणाचं महत्व समजून सांगण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल समारोपाला? तुमचा प्रश्न अतिशय योग्य आणि मार्मिक आहे. कारण का स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये आपण पूर्ण करत असताना राजकारणाची संपूर्ण परिस्थिती पाहिली तर जेवढ्या घडामोडी त्या 70-72 वर्षात घडल्या नाही त्या घडामोडी या गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या. आणि हे घडत असताना ह्या सर्व घडामोडी बघत असताना नागरिकांचं आणि विशेषतः आजच्या ज्या तरुण वर्गाचं जे राजकीय लोकांकडे बघण्याचं
दृष्टिकोन आहे तो मला असं वाटतं 100% कुठेतरी बदलला आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की लोकशाहीचं जनक असलेला आपला हा भारत देश आहे आणि लोकशाहीची सर्व या लोकशाही संदर्भात जी मूल्य आहेत हे संपूर्ण जग आपल्याकडनं शिकत असतं आणि त्यात आपल्या महाराष्ट्राची आता अशी परिस्थिती. त्यामुळे तरुण वर्गाला येणाऱ्या पुढच्या काळात या लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्याकरता आम्ही विविध चर्चासत्रांचं आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत. आता आम्ही संघटनेमार्फत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतोय, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतोय, पण याचबरोबर या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ज्या विविध अशा काही स्वयंसेवी संस्था आहेत की ज्या कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीये, पण आज देशातली परिस्थिती बघून लोकशाही ही लोकांना पटवून सांगण्याकरता, तसंच आज लोकशाहीवर कशा पद्धतीने आघात केले जातात या संस्था काम करत आहेत. तर अशा संस्थांपर्यंत सुद्धा आम्ही काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला आणि या संस्थांमार्फत आम्ही या कोथरूड मतदारसंघातल्या तरुण वर्ग असेल, युवक असेल, नागरिकांपर्यंत पोहोचून चर्चासत्र घेऊन या लोकशाहीची मूल्य सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. हे होते स्वप्नील दुधाणे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष. हे पद सध्या उपभोगत असले तरी सुद्धा त्यांची वैचारिक ठेवण आणि बांधणी यावरून त्यांचे भविष्यातले वेध सर्वसामान्यांना साहजिकच लक्षात येतील. आणि आपल्या सदराला मीट मेकर्स ॲट न्यूज मेकर यामध्ये स्वप्नील दुधाणे यांची निवड का केली होती हे आपल्याला समारोपाला समजलं. कारण विचाराची एवढी उच्च पातळी, सुशिक्षित चेहरा आणि राजकारणाची दलदल या सर्व गोष्टींचा यांनी घेतलेला आढावा यावरून आपल्याला असं जाणवतं की यांचं भविष्य आणि दिशा स्पष्ट आहे. यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊ आणि आपण निरोप घेऊ. नमस्कार. नमस्ते.